आता आपलं टेस्टिंग झालेलं आहे. इतकं छान मस्त फुल वाटते की आता झोपतच मी बहुतेक. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. तर आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन एक हेल्दी रेसिपी. तर त्याची बॅकस्टोरी अशी आहे, ॲक्च्युली माझ्या एका फ्रेंडनी ते आणलं होतं. सॉरी सांगायचं विसरलं की सॅलड आहे. तर ते माझ्या फ्रेंडनी आणलं होतं आणि मला जाम आवडलं. पण मी म्हटलं की घरी करून बघताना जरा माझा टच देऊन बघावं त्याला. सो मी थोडासा ट्विस्ट आणला त्याच्यामध्ये. तर आपण ते करून बघूया आणि कसं लागते तेही बघूया. येस, वेटिंग फॉर इट. लेट्स गो. तर सॅलडला चालू करण्याच्या आधी तुम्ही हे लेटिव्स, चेरी टमॅटोज, थोडीशी काकडी आणि थोडे डाळिंबाचे दाणे हे मी सोलून घेतलं आहे आणि हे चिरून घेतलं आहे बाकी. तर हे 4 इन्ग्रेडियंट्स तुम्ही आधी रेडी करून ठेवा. मगाशी दाखवलेलं साहित्य होईपर्यंत मी कॉर्न, बेबी कॉर्न आणि ब्रोकली उकडायला ठेवली होती आणि ती आता ड्रेन करून एका डिशमध्ये काढून ठेवली आहे. तर हे थंड होईपर्यंत आपण सॅलडचं ड्रेसिंग करून घेऊया. ड्रेसिंगसाठी लागणारं साहित्य थोडीशी कोथिंबीर, थोडंसं लसूण, तुम्हाला जेवढं तिखट जमेल तेवढी मिरची आणि थोडंसं चीज आणि आपण अजून 2-3 पदार्थ ड्रेसिंगमध्ये घालणार आहोत. तर आपण हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात. चीजचे मी थोडेसे तुकडे करून टाकणार आहे. तुम्हाला चीज वापरायचं नसेल तर तुम्ही पनीरचाही वापर करू शकता. पण आपण थोडंसं चीज घातल्याने त्याला थोडंसं क्रीमी टेक्स्चर येतं. आता आपण याच्यामध्ये थोडासा मेवो घालणार आहोत, अगदी थोडासा. तुमच्याकडे जो मेवो अवेलेबल असेल तो मेवो घातला तरी चालेल. यानेही क्रीमी टेक्स्चर येतं. आणि ह्या सगळ्या मिश्रणामध्ये मी थोडंसं दही घालते आहे, अगदी 2 चमचे. आपलं ड्रेसिंग मिक्सरमधून फिरवून झाले, त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घाला. आता आपण हे सगळं एका भांड्यात ट्रान्सफर करूयात जे आपण चिरून घेतले. हे लेटिव्स टाकले आहेत, चेरी टोमॅटोज. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या घालू भाज्या म्हणण्यापेक्षा कोणतेही सॅलडचे पदार्थ घालू शकता. ह्याच्यामध्ये कांदाही घालू शकता. आणि तुम्हाला ड्रेसिंग नसेल करायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये फेटा चीज आणि ऑलिव्ह ऑइल्सचं पण टाकून ड्रेसिंग करू शकता. मी आज म्हटलं जरा नवीन ट्विस्ट द्यावा. मी जे खाल्लं होतं ॲक्च्युली त्याच्यामध्ये फेटा चीज आणि ऑलिव्हच होतं, ऑलिव्ह ऑइल. पण मी म्हटलं आता जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघूया. आणि आपण हे बॉईल केलेले कॉर्न आणि बेबी कॉर्न आणि ब्रोकली थंड झाली आहे. आता आपण तीही ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आपण ते बॉईल करताना थोडंसं मीठ घातले त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घाला. ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी घालून घेऊयात आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊयात. आपण बरेच आंबट पदार्थ घातले. त्या ड्रेसिंगमध्ये आपण दही घातले, त्याच्यानंतर लिंबू पिळले. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं मध घालून बॅलन्स करायचं असेल तर करा, म्हणजे आपली हेल्दी रेसिपी होईल. आपण सगळं ड्रेसिंग मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले. आता आपण हे फक्त मिक्स करून घेऊयात. तर आपलं सॅलड हलवून रेडी झालं आहे. मी प्लेटमध्ये पण काढून घेतलं आहे. आता आपण खाऊन बघूया ॲक्च्युली वरती ते का ड्रेसिंग करणं चांगलं होतं. चला, हे असं हेल्दी रिफ्रेशिंग सॅलड दिसते तरी छान. तर खाऊन बघतो कसं झालंय ते. हे अप्रूव्ह झालं की आमच्या नेहमीच्या हेल्दी रेसिपीमध्ये हे नक्कीच ॲड होईल. बघूयात, दोघांना आवडलं तर डेफिनेटली ॲड करू. प्रयत्न सफल झालाय. चांगलं आलंय. प्रत्येक एलिमेंटची वेगळी चव लागते आणि हायलाइट पॉइंट आहे त्याचा ड्रेसिंग. मस्त लसणाची चव येते. येस येस येस, थँक्यू. आणि ते ओव्हरऑल कॉम्बिनेशन खूप छान लागतंय आणि पूर्ण मार्क आहेत. चेकबॉक्स ठीक झालेला आहे. मी खाऊन सांगते. डिश पास आहे. ड्रेसिंगची चव अशी मस्त राहते. आंबट, गोड, तिखट सगळ्या चवी येतात. आपण दही लिंबू घातल्यामुळे, डाळिंबाच्या दाण्यामुळे गोडची चव येते,
चेरी टोमॅटोज मध्ये थोडी आंबटसर लिंबू पिळले मला मस्त लागतंय. डन डन. परत एकदा करायला काय हरकत नाही. हात थांबत नाहीत माझे. हो. आता आपलं टेस्टिंग झालेलं आहे. इतकं छान मस्त फुल वाटते की आता झोपतच मी बहुतेक. नाही असं काही नाहीये. छान हेल्दी रिफ्रेशिंग सॅलड होतं. त्यामुळे आम्ही अशा रेसिपीज करत असतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही काही असे हेल्दी रेसिपीज हव्या असतील तर तेही सांगा. आणि या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.